खरं म्हणजे कृषी पुरस्कार महाराष्ट्राला मिळतो हे खरं म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे आणि मी तर म्हणेन हा तमाम शेतकऱ्यांचा गौरव आहे. कारण कृषी क्षेत्रामध्ये जे महाराष्ट्राने काम केलं आहे त्या कामाचा गौरव आहे असं मी या ठिकाणी मानतो. खरं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राकडे आपण पाहिलं तर गेल्या आमच्या या महायुतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांना म्हणजे कृषी विभागाला प्राधान्य दिलं आणि शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना आम्ही आणल्या. त्या योजनांचा मी इथे उल्लेख करू इच्छित नाही कारण योजना एवढ्या जास्त आहेत. म्हणजे अगदी कृषी सन्मान योजनेपासून 1 रुपयात पीक विमा योजनेपासून दरवर्षी शेतकऱ्यांना 12,000 रुपये दिल्यापासून सिंचनाचं जे काही प्रमाण आम्ही वाढवलं आज जवळपास शेवटी पाणी आणि माती हे आवश्यक आहे आणि त्यामध्ये सिंचन मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी केलं. त्यालाही निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यासाठी आता देखील आम्ही या बजेटमध्ये पंपिंग जे शेती पंपानी शेती करतात त्याचं पूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. नॅनो युरिया वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला. खूप मोठ्या प्रमाणावर जे केंद्र सरकार देखील प्रमोट करत आहेत. त्याचबरोबर बांबू जे सगळ्यात मोठं आमचं पाशा पटेल इकडे आहेत, कृषी मंत्री इकडे आहेत. बांबूची शेती खरं म्हणजे दुर्लक्षित होती. बांबू ऑक्सिजन जास्ती सोडतो, कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो आणि त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. आणि पर्यावरण जर आपण पाहिलं ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे जर बघितलं आता कधी अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड देखील राज्यामध्ये 21 लाख हेक्टरवर करण्याचं देखील आमचं प्रयोजन आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पण बांबू हे बास हे घास आहे म्हणजे ते काय त्याच्यावर अगोदर जे काही बंधनं होती ती सगळी दूर करून आता खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये आम्ही पुढे जातो आहे. पाशा पटेल साहेब आमचे आहेत ते याच्यामध्ये मेहनत घेतात. कृषी मंत्री आमची मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं कृषी विभागातलं जे काम केलेलं काम घेतलेले निर्णय बघून महाराष्ट्राचा सन्मान होतो आहे. त्याबद्दल मी ॲग्रिकल्चर टुडे या डॉक्टर स्वामीनाथन यांच्या खरं म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन यांचं शेतीमध्ये जे कृषी विभागाचे काम आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आज हा पुरस्कार मिळतो आहे. मी खरं म्हणजे शेतकऱ्यांचा हा सन्मान आहे आणि महाराष्ट्र जनतेचा हा सन्मान आहे असं म्हणतो. तुम्हाला पण शेतीची आवड आहे, तुम्हालाही शेतीची आवड आहे. दरवेळी तुम्ही शेती करायला जातात, लोक राजकीय टीका पण करतात त्यावर. आज तुमचा सन्मान होतोय महाराष्ट्राला कृषी. खरं म्हणजे शेतीची आवड असावी लागते आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला आपोआपच गावी गेलो की शेतीकडे वळतो आणि मी माझ्या गावी देखील मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या झाडांची लागवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक त्या ठिकाणी लोकांना पाहता येईल आणि जी फळझाडं आहेत फुलझाडं आहेत इतर जे काही प्रकार आहेत ते आमच्या गावी त्या ठिकाणी मी स्वतःहून केलेत. आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदेने मेहनत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा काय करणार शेतीकडेच वळणार. पहिल्यांदाच अर्थसंकल्पामध्ये बांबूच्या विषयाला हात घातण्यात आलेला आहे. पाशा पटेलांनी महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये असेल त्यांची आता इमेज बांबू मॅन म्हणून होते पण तो महाराष्ट्र सरकारनं जो पुढाकार घेतलेला आहे याचे परिणाम येत्या कालावधीमध्ये दिसतील असं वाटतंय. खरं म्हणजे हे जागतिक परिणाम हे जागतिक जे काही मी मगाशी म्हटलं हे जगाचा हा प्रश्न आहे की आता ज्या प्रमाणात तापमान वाढतं आहे ते बघून आपल्याला त्याच्यावर उपाय काय झाडं लावणं कुठली झाडं लावणं जे तापमान कमी करतील शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळेल ही झाडं लावली पाहिजे. आणि म्हणून बांबूवर आपण जास्त काम करतो आहे. त्याला 7 लाख रुपये हेक्टर MREGSमधून आम्ही त्याला अनुदान देतो आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणुका जवळ पर्यावरणाच्या पहिलं राज्य आहे
की पर्यावरणाच्या प्रश्नावर एक टास्क फोर्स आम्ही तयार केला आणि टास्क फोर्सचे प्रमुख आमचे पाशा पटेल आहेत ना. पाशा पटेल आहेत. राजकीय गाठीभेटी सर तुम्ही काय पहिलं तर बांबू आणि आपलं पुरस्कार बघूया. पण तुम्ही वेगवेगळ्या योजना आणतात. लाडकी बहीण ही योजना आणली, पण महाविकास आघाडीचे काही आमदार आहेत की त्यांनी फॉर्म भरून घेत आहेत आणि पोस्टर पण लावलेले आहेत त्यांनी. काही लोक घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार म्हणतात, पण त्यांच्याच ऑफिसच्या समोर आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बॅनर लागलेले आहेत. समाधान. आणि तेच फॉर्म भरून घेत आहेत. चांगलं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.